B2 सत्ता प्रकार आणि गुंठेवारीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरात दिली। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की शहरातील B2 सत्ता प्रकारचा प्रश्न तसंच अनेक नगरांमधील गुंठेवारीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे। त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। तसंच भारतीय जनता पार्टीनं महापालिका आणि विधानसभा निवडणुकीतही हा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार येत्या महिनाभरात याबाबतीत सरकार निर्णय घेईल आणि सोलापूरकरांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळवून देईल असं आश्वासन त्यांनी दिलं। सोलापूरच्या B2 आणि गुंठेवारीचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सातत्यानं घालण्यात आलेला आहे। या ठिकाणी B2 आणि गुंठेवारीमुळे त्या जमिनी विकसित करण्यात येत नाहीत, तसंच इतर अनेक कायदेशीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे सरकार लवकरच याबाबतीत सकारात्मक निर्णय घेणार आहे। येत्या महिनाभरात याबाबतीत गोड बातमी सोलापूरकरांना मिळेल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला। त्या ठिकाणी आमदार कोठेजी आणि त्यांनी हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीची माझ्यासमोर मांडला होता, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्यासमोर मांडला होता। महिन्याभराच्या आत मी मंत्रिमंडळासमोर जाईल। राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे, त्यांनी सुद्धा सोलापूरवासियांना शब्द दिला आहे येणाऱ्या महिन्याभरामध्ये B1, B2 आणि H हा जो सत्ता प्रकार झालेला आहे यामुळं लोकांच्या बांधकामावर बंधनं आले आहेत, त्यांना त्याचं स्वामित्व मिळत नाही आहे। त्यामुळं त्या सर्व प्रॉपर्टी क्लास 1 करणे, या प्रॉपर्टी फ्री होल्ड करून देण्याची शासनाची भूमिका आहे। महिन्याभरात शासन निर्णय घेईल। दुसरं गुंठेवारीमध्ये कालच मी चर्चा केली आहे। आमच्या महानगरपालिका आयुक्त, आमचे तिकडे SLR आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना मी सूचना दिलेली आहे की महिनाभराच्या आतमध्ये गुंठेवारी जी आहे ती गुंठेवारीमध्ये जे लेआउट अडकलेले आहेत त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा वापर करून त्या सर्व एकीकडे तुकडेबंदी कायद्याचा वापर करणे, म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार मुख्य प्रॉपर्टी कार्ड जे आहे लेआउट धारकाचं, त्या कार्डवर सर्व तिथे राहणाऱ्या रहिवाशाची प्रॉपर्टीची नावं घेणे, तुकडेबंदी कायदा साधारणतः एकच आहे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, जो कायदा आम्ही निरस्त केला त्याच्या कलमाचा वापर करणे आणि इकडे गुंठेवारी कायद्याचा वापर करणे। दोन्ही कायद्याचा वापर केला तर निश्चितपणे सर्व गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या लोकांची घराची प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी वेगळं बनेल आणि त्यामुळे इकडे गुंठेवारी आम्ही पूर्ण करू आणि दुसरीकडे सत्ता प्रकार एक करू। महागाईच्या अनुषंगानं मंत्र्यांनी आता परदेश दौरे टाळावेत यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे। त्या आवाहनाकडे सर्वांनीच सकारात्मक दृष्टीनं पाहण्याची गरज असल्याचं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं। तसंच विलास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली असून त्याचं मंत्री नितेश राणे यांनी समर्थन केलं आहे। मात्र याबाबतीत पोलीस तपास सुरू आहे, त्यामुळे पोलीस आणि मुख्यमंत्री त्याबाबतीत योग्य भूमिका घेतील असंही बावनकुळे म्हणाले। सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमच्या करारामध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवण्यात आला आहे। तो विषय आपल्याकडे आला आहे का असा प्रश्न विचारताच बावनकुळे यांनी या प्रश्नाला बगल देत यावर उत्तर देणं टाळलं।